नमस्कार, मी किरण मार्गदर्शक शरद नगरे. आज आपण श्रीगोंदा परिसरामध्ये आलो आहे. तर साहेबांनी किरण टेक्नॉलॉजीचा वापर आपल्या कोथिंबीर पिकाला केलेला आहे. तर केल्यानंतर त्यांना काय अनुभव आला आपण त्यांच्याकडून समजून घेऊ. नमस्कार, नमस्कार. तुमचं नाव सांगा. दशरथ मोहारे. बरं, हा कोथिंबीरचा प्लॉट आपण केलेला आहे. तर केल्यामुळं तुम्हाला काय अनुभव आला आहे बरं सध्या? लोक असे म्हणतात की उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर पीक येत नाही. हां तरी मी ट्राय केला उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर टाकून. हां. म्हणलं हे पीक येतंय का नाही बघू. हां पण आता ही कोथिंबीरीचं पीक 23-24 दिवसाचं झालेलं आहे. हां. अशा प्रकारे आलेलं आहे हे पीक. एकदम उगवण क्षमता वगैरे चांगली झालेली आहे का? हो झाली साहेब, उगवण क्षमता पण झालेली आहे चांगली. हां. बरं, हा मे महिना चालू आहे. मे हो. महिन्यामध्ये शक्यतो कोथिंबीर येत नाही, म्हणजे करपली जाते किंवा उबळली जाते. परंतु या ठिकाणी आपण पाहू शकता जबरदस्त अशी कोथिंबीर आलेली. तर शेजारचे शेतकरी आहेत या ठिकाणी. नमस्कार साहेब, तुमचं नाव सांगा. अशोक नाना बाराथे. बरं, तुम्हाला कसं वाटतंय बरं आहे कोथिंबीरचा प्लॉट पाहून? एकच नंबर. आत्ता या दिवसामध्ये बाकीचे शेतकऱ्यांचे प्लॉट असतात का मे महिन्यात? असतेत पण तुरळक ज्याला पाणी आहे त्यालाच. उगवण क्षमता त्यांची होती का या? हा, तर याची उगवण क्षमता पूर्ण झालेली आहे. हां बरं. जसं पाऊस पडन हा. अशी कोथिंबीर उगत राहणार. हां बरं, मे महिना खूप उन्हाचा असतो. टेम्परेचर जवळपास 40-41 डिग्री टेम्परेचर असतं. त्या इतक्या टेम्परेचरमध्ये बाकीचे प्लॉट या पद्धतीने आलेले आहेत का? नाही नाही, उबळतात त्या? उघड ते जळून जाते. हां बरं, या ठिकाणी तुम्हाला अनुभव कसा वाटतंय बरं? मला तर हे अनुभव जसं सांगितलं तसं पासून केलंय. हां, एकच नंबर. एकच नंबर आहे. आता हा प्लॉट पाहून असं शेतकऱ्यांना वाटतंय की या ठिकाणी मे महिना असून टेम्परेचर खूप असतानासुद्धा या ठिकाणी कोथिंबीर आपण पाहू शकता जबरदस्त उगवण क्षमता झालेली आहे. वापरून शेतकरी समाधानी आहेत. किरण कंपनीला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.